स्टुडंट्स, आपण नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत. चॅप्टर नंबर 9, इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. प्रकरण क्रमांक 9, पर्यावरणीय व्यवस्थापन. वातावरणाचा आपल्या दैनंदिन जीवनावर कसा संबंध येत असतो? दूरदर्शन, आकाशवाणीवरील विविध बातम्यांमधून हवामानासंदर्भात कोणकोणते अंदाज वर्तवले जात असतात याबद्दल सर्व आपल्याला माहिती आहे. तो वेदर अँड क्लायमेट. वेदर म्हणजे हवामान आणि क्लायमेट म्हणजे प्रादेशिक हवामान. तर वेदर म्हणजे काय आधी आपण पाहूया. ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स ॲट अ स्पेसिफिक टाईम ॲट अ पर्टिक्युलर प्लेस आर रेफर्ड टू ॲज वेदर. हवामान म्हणजे एखाद्या ठिकाणी ठराविक वेळेला असलेली वातावरणाची स्थिती होय. ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स डिपेंड अपॉन अ व्हरायटी ऑफ फॅक्टर्स. वातावरणाच्या दीर्घकालीन स्थायी स्थितीला आपण हवामान म्हणतो. तर वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून आहे. आपण कधी म्हणतो टुडे इज टू कोल्ड, आज खूप थंड वाटतं आहे. इट इज व्हेरी हॉट टुडे, किंवा आज खूप गरम होतं आहे. तर हे जे हवामान आहे किंवा जे प्रादेशिक हवामान आहे हे कशावरती अवलंबून आहे? तर ते वेगवेगळ्या घटकावर अवलंबून आहेत. हे घटक हे आपण जर डायग्राम पाहिली तर हे आपल्याला समजतं की वेदर रिलेटेड किंवा हवामानाशी संबंधित किंवा प्रादेशिक हवामानाशी संबंधित कोणकोणते घटक आहेत, किंवा हवामानाची स्थिती ठरवण्यासाठी कारणीभूत असणारे घटक कोणते आहे? त्यातला घटक आहे टेम्परेचर, तापमान, विजिबिलिटी, दृश्यता, रेनफॉल, पर्जन्य, ह्युमिडिटी, आर्द्रता, क्लाउड्स, ढग, सनलाईट, सूर्यप्रकाश, आणि ॲटमॉस्फिअर प्रेशर, वातावरण दाब. हे सर्व घटक हवामानाची स्थिती ठरवण्यासाठी कारणीभूत आहे. तर पुढे आहे चेंजेस इन वेदर. हवामानातील बदल. तर अगोदर क्लायमेट म्हणजे काय आपण पाहूया. तर क्लायमेट ऑफ अ पर्टिक्युलर रिजन इज द ॲव्हरेज ऑफ डेली रीडिंग्स ऑफ व्हेरियस वेदर रिलेटेड पॅरामीटर्स रेकॉर्डेड फॉर सेव्हरल इयर्स. क्लायमेट किंवा प्रादेशिक हवामान म्हणजे काय? तर एखाद्या प्रदेशातील हवामानाच्या विविध घटकांच्या दैनिक स्थितीचे वर्षानुवर्षे निरीक्षण व मोजमाप करून विशिष्ट कालावधीतील काढलेली सरासरी म्हणजे त्या प्रदेशाचे प्रादेशिक हवामान होय. चेंजेस इन वेदर. हवामानातील बदल. क्लायमेट डज नॉट चेंज कंटिन्युअसली. प्रादेशिक हवामान सतत बदलत नसतं. क्लायमेट इज दॅट विच रिमेन्स कॉन्स्टंट इन अ रिजन फॉर अ लॉंग ड्युरेशन. प्रादेशिक हवामान म्हणजे एका ठराविक प्रदेशातील आणि ठराविक वेळेसाठी हवामान दीर्घ काळासाठी सारखेच असते. म्हणजे वेदर किंवा हवामान एका स्पेसिफिक लोकेशन, निश्चित स्थळासाठी आणि स्पेसिफिक टाईम एका निश्चित वेळेसाठी असते. तर क्लायमेट इज रिलेटेड टू अ लॉंगर ड्युरेशन लार्जर एरिया. आणि प्रादेशिक हवामान हे एका प्रदीर्घ कालासाठी आणि एका मोठ्या जागेसाठी काय असतं? संबंधित आहे. चेंजेस इन वेदर मे ऑकर फॉर शॉर्ट पिरियड्स ऑफ टाईम वेअर चेंजेस इन द क्लायमेट टेक प्लेस स्लोली फॉर अ मच लॉंग ड्युरेशन. पहा, म्हणजे हवामान एका कमी कालावधीसाठी असतं, तर क्लायमेट किंवा प्रादेशिक हवामान एका दीर्घ कालासाठी असतं. क्लायमेट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर डे टू डे. आपल्या दैनंदिन जीवनात प्रादेशिक हवामान अत्यंत महत्त्वाचं त्याचा रोल आहे. इट इन्फ्लुएन्सेस आवर बेसिक नीड. ते आपल्या दैनंदिन गरजांवरती प्रभाव टाकतो. जसं फूड, अन्न, क्लोदिंग, वस्त्र आणि शेल्टर, निवार. हे जे मानवाच्या दैनंदिन गरजा आहेत, बेसिक नीड्स आहेत किंवा गरजा आहेत, मूलभूत गरजा, त्याच्यावर तो डायरेक्ट त्याचा परिणाम होतो. क्लायमेट इज स्पेशली इम्पॉर्टंट फॉर ॲग्रेरियन कंट्री लाईक इंडिया. भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये प्रादेशिक हवामानाचं खूप महत्त्व आहे. व्हेरियस क्लायमेट फॅक्टर्स लाईक डायरेक्शन अँड स्पीड ऑफ विंड. वेगवेगळे प्रादेशिक हवामानाचे तत्त्व आहेत, जसे वाऱ्याची दिशा आणि त्याचा वेग, टेम्परेचर, तापमान, ॲटमॉस्फिअर प्रेशर, वातावरणीय दाब आर कन्सिडर्ड ड्युरिंग कन्स्ट्रक्शन ऑफ रोड. ह्याचा सर्वांचा विचार केला होता. कधी? ज्यावेळेस आपण रेल्वे बांधतो, बंदर बांधतो, मोठमोठे ब्रिज बांधतो किंवा स्काय स्क्रॅपर बांधतो, त्यावेळेस या सर्व हवामानाच्या स्थितीचा त्याच्यावरती परिणाम होत असतो.
आता इम्पॉर्टन्स ऑफ वेदर इन द लिव्हिंग वर्ल्ड. हवामानाचे सजीव सृष्टीमधील महत्त्व काय आता आपण हे समजून घ्या. डेली वेदर ॲज ऑल्सो लॉंग टर्म क्लायमॅटिक कंडिशन इन्फ्लुएन्स ह्युमन लाईफस्टाईल डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. मानवी जीवन पद्धतीवर दैनंदिन तसेच दीर्घकालीन हवेचा व हवामानाचा परिणाम होतो. लँड, वॉटर बॉडीज, प्लांट्स अँड ॲनिमल्स कलेक्टिव्हली फॉर्म द नॅचरल इन्व्हायरमेंट ऑन अर्थ. भूपृष्ठ, जलाशये, वनस्पती, प्राणी हे सर्व नैसर्गिक पर्यावरण तयार करतात. दिस इन्व्हायरमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स. व तेथे सर्व जीवांचा विकास होतो. द क्लायमेट ऑफ अ पर्टिक्युलर रिजन हेल्प्स टू डिटरमाइन द डाएट, क्लोथिंग, हाऊसिंग, ऑक्युपेशन्स अँड लाईफस्टाईल ऑफ द पीपल ऑफ दॅट रिजन. लोकांचा आहार, पोशाख, घरे, व्यवसाय व जीवनाची पद्धती इत्यादी हवामानावरच अवलंबून असते. त्यामुळे निरनिराळ्या प्रादेशिक हवामानानुसार तिथल्या लोकांचे जीवन असते. जसे द कॅरेक्टरिस्टिक लाईफस्टाईल काश्मीरी अँड राजस्थानी. काश्मीरमधल्या राजस्थानमधल्या लोकांचं जीवन सारखं आहे का, तर नाही. तेथील वातावरणाच्या अनुसरून त्यांचं जीवनमान आहे. सॅलिनिटी ऑफ मरीन वॉटर, फॉर्मेशन ऑफ ओशिनिक करंट्स, वॉटर सायकल आर ऑल रिलेटेड टू व्हेरियस वेदर अँड क्लायमॅटिक फॅक्टर्स. हवा व हवामानावरच सागर जलाची क्षारता, सॅलिनिटी ऑफ मरीन वॉटर, सागर प्रभाव, ओशनिक करंट्स व जलचक्र, वॉटर सायकल अशा बाबी ठरत असतात. व्हेरियस क्लायमॅटिक फॅक्टर्स ब्रिंग अबाउट द वेदरिंग ऑफ रॉक्स इन द अर्थ क्रस्ट. खडक वेदारणाचे कार्य हवामानातील विविध घटक करीत असतात. त्यामुळे भूपृष्ठाच्या आच्छादनाच्या, मातीच्या निर्मितीत आणि विकासात हवामानाचेच महत्त्व आहे. मायक्रोब्स इन द सॉइल प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन फॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल्स. मातीत असणारे जीवाणू हवामानातील विविध घटकांवर अवलंबून असतात. सेंद्रिय द्रव्यांची निर्मिती या जीवाणूमुळे होणारी प्रक्रिया असते. द प्रोसेस डिपेंड्स अपॉन व्हेरियस क्लायमॅटिक फॅक्टर्स. वातावरण व हवामानशास्त्राचा अभ्यास मानवी जीवनाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा आहे. While ascertaining the climatic of a particular region, a review of earlier studies of various aspects of climate is very important. जगातील बहुतेक देशात हवामान खाते किंवा वेधशाळा स्थापन केलेले असते. Most countries in the world have established meteorological departments for making and recording of such observations. These departments have observations which are equipped with modern instruments and technology. If present climatic conditions are analyzed and reference to the past climatic conditions, we can predict climatic changes of the weather. पूर्वीच्या हवामानाबद्दलची माहिती आणि आत्ताच्या हवामानाबद्दलची माहिती याचा जर अभ्यास केला तर आपण भविष्यात वातावरणामध्ये होणाऱ्या बदलाबद्दल आकलन करू शकतो. However, as climate is the net result of a complex system of various atmospheric factors, forecasting it is very complicated and difficult. Forecasting is easy for places where climatic changes are slow and of a limited nature. However, where climatic changes are complex, interdependent and rapid, making forecasts is very difficult. पूर्वीच्या आणि आताच्या हवामानाचा अभ्यास करून भविष्यात येणाऱ्या हवामान बदलाचा आपण अभ्यास वेधशाळेमार्फत केला जातो. मेट्रोलॉजी, हवामानशास्त्र, the science that studies the interrelationship between the various components of air, natural cycles, geological movements of the earth and climate is called meteorology. हवामानशास्त्र म्हणजे काय? हवेतील विविध घटक, निसर्ग चक्रे, पृथ्वीच्या भौगोलिक हालचाली
व हवामान या सर्वांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास व विश्लेषण हवामानशास्त्र करते. पुढील अनेक घटकांचा अभ्यास याद्वारे केला जातो. कोणकोणत्या? स्टॉर्म्स, क्लाउड्स, रेनफॉल, थंडर, लाइटनिंग एट्सेट्रा. जसे वादळे, ढग, पर्जन्यवृष्टी, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट इत्यादी. दे आर युजफुल टू कॉमन पीपल, फार्मर्स, फिशरीज, एव्हिएशन सर्व्हिसेस, वॉटर ट्रान्सपोर्ट अँड व्हेरियस अदर ऑर्गॅनिझम्स. अशा अंदाजांचा उपयोग सर्वसामान्य जनता, शेतकरी, मासेमारी व्यवसाय, विमानसेवा, जलवाहतूक आणि विविध संस्थांना होतो. इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, भारतीय हवामान खाते. द इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट वॉज फाउंडेड बाय द ब्रिटिश इन 1875 शिमला. म्हणजे भारतीय हवामानशास्त्राची स्थापना इंग्रजांनी केलेली आहे. कधी? 1875 साली सिमला या ठिकाणी. इट्स हेड ऑफिस इज ॲट पुणे अँड इट्स रिजनल ऑफिसेस आर ॲट मुंबई, कोलकाता, चेन्नई, नागपूर आणि दिल्ली. त्याचं मुख्य कार्यालय पुणे येथे आहे, तर त्याची प्रादेशिक कार्यालय मुंबई, कलकत्ता, चेन्नई, नागपूर आणि दिल्ली या ठिकाणी आहे. Maps are prepared every day which indicate the daily predictions about the weather. Such maps are prepared and published twice in every 24 hours. 24 तासात 2 वेळा हवा कशी राहील याचे नकाशे या संस्थेमार्फत तयार केले जातात. Such maps are prepared and published twice every 24 hours. In this institute, research goes on continuously on various aspects like instruments for climatic readings, predictions about climate made using radar, predictions about climate related to seismology, predictions regarding rainfall by satellites, एअर पोल्युशन. काय काय काम या संस्थेमार्फत होतं? तर हवामानासाठी लागणारी उपकरणे, इन्स्ट्रुमेंट्स फॉर क्लायमेट रीडिंग, राडारच्या सहाय्याने हवामानासंबंधी व्यक्त केलेले अंदाज, भूकंपनाशी निगडित हवामानाचे अंदाज, पर्जन्य अंदाज, हवा प्रदूषण एवढं संशोधन या ठिकाणी केलं जातं. द इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट प्रोव्हाइड्स डिफरंट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग वेदर अँड क्लायमॅटिक कंडिशन्स टू अदर डिपार्टमेंट्स लाईक एव्हिएशन, शिपिंग, ॲग्रिकल्चर, इरिगेशन, मरीन ऑइल एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन. विमान उड्डयन खाते म्हणजे एव्हिएशन, शिपिंग नौकानयन खाते, शेती, पाटबंधारे, समुद्र तेल संशोधन व उत्पादन करणाऱ्या संस्था यांना हवामानविषयक माहिती या संस्थेमार्फत दिली जाते. Predictions regarding calamities like dust storms, sandstorms, heavy rainfall, hot and cold waves, tsunami are communicated to various departments, all types of mass communication media and all citizens. अत्यंत उच्च तंत्रज्ञान सज्ज असे अनेक उपग्रह अवकाश सोडून त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या वेधशाळेत विश्लेषण या संस्थेमार्फत केले जाते. पुढे आहे मान्सून मॉडेल अँड क्लायमेट प्रेडिक्शन म्हणजे मान्सून प्रारूप व हवामानाचा अंदाज. The tradition of forecasting the monsoon season in India is older than 100 years. भारतातील मान्सून संबंधी हवामानातील अंदाज वर्तवण्याची मान्सून प्रारूप पद्धत ही 100 वर्ष जुनी आहे. After the famine of 1877, H.F. Blandford, the founder of IMD, had made such a prediction for the first time, making the snowfall in the Himalayas as a parameter for this prediction. H.F. ब्लॅनफोर्ड व सर गिल्बर्ट वॉकर या दोघांनी सुरुवातीला मान्सूनचे अंदाज वर्तवण्याचे प्रयत्न केले. 1990च्या दशकात डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांनी मान्सूनचे प्रारूप तयार केले. बघा 1990मध्ये डॉक्टर वसंत गोरप यांनी मान्सून मॉडेल तयार केलेलं आहे. त्याचे पुढील प्रकार आहेत.
मॅथमॅटिकल मॉडेल, त्याला आपण संख्यात्मक प्रारूप असे म्हणतो, गणितीय मॉडेल. त्यानंतर हॉलिस्टिक मॉडेल म्हणजे समुचित प्रारूप, आणि स्टॅटिस्टिकल मॉडेल म्हणजे सांख्यिकी प्रारूप, असे त्याचे काय आहेत, हे प्रारूप आहेत. पुढे आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट नीड ऑफ द आवर. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट घनकचरा व्यवस्थापन ही सध्या काळाची काय आहे, गरज आहे. व्हॉट इज मीन बाय प्रदूषण म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. इन विच डिफरंट वेज डू आवर सराउंडिंग कोणकोणत्या घटकामुळे आपला आजूबाजूचं सभोवतालचा परिसर हा प्रदूषित होतो. तर आपण जर पाहिलं तर आपलं जे सॉलिड वेस्ट घनकचरा आहे त्याच्यामध्ये काय काय येतं पहा. त्याच्यामध्ये बघा हे तुटलेल्या काचेचे तुकडे, हे आपण जे कोल्ड्रिंक घेतो त्याचे पत्र्याचे डबे, आपण जे प्लॅस्टिक वापरतो ते प्लॅस्टिक, किंवा याच्यामध्ये आपण वापरतो कागद, हे सर्व मिळून काय होतो, सॉलिड वेस्ट घनकचरा त्याच्यापासून निर्माण होतो, किंवा त्याला आपण घनकचरा असे म्हणतो. या ठिकाणी दोन आपल्या चित्र, एका ठिकाणी हे बस स्टॉप आहे, त्याच्या ठिकाणी सगळं लोकांनी हा कचरा टाकलेला आहे, तोच बस स्टॉप आहे पण तो स्वच्छ आहे. हे जर ए आणि बी जर मॉडेल पाहिलं तर तुम्हाला त्याच्यामधला फरक हा लगेच समजून येईल. ए मॉडेलमध्ये खूप कचरा आहे आणि बी ठिकाणी तीच जागा आहे पण तिथं आपल्याला स्वच्छता दिसते. मेनी वेस्ट मटेरियल्स आर जनरेटेड थ्रू द व्हेरियस डेली ह्युमन ॲक्टिव्हिटी. जो घनकचरा तयार झालेला आहे हा मानवी गतिविधीमुळे, कृतीमुळे तयार झालेला आहे. दिस इज कॉल्ड सॉलिड वेस्ट. त्याला आपण घनकचरा असे म्हणतो. म्हणजे घनकचरा म्हणजे रोजच्या विविध कृतीतून तयार होणारे अनेक टाकाऊ पदार्थ. दिस इज कॉल्ड सॉलिड वेस्ट. इफ these वेस्ट मटेरियल्स आर प्रॉपरली डिस्पोज्ड ऑफ दे कॅन बी अ व्हॅल्युबल सोर्स ऑफ एनर्जी. या कचऱ्याचे योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे गरजेचं आहे. टाकाऊ पदार्थ ऊर्जेचा एक मौल्यवान स्रोत होऊ शकतात. करंटली सॉलिड वेस्ट इज अ सिरियस वर्ल्ड वाईड प्रॉब्लेम ॲज इट कॉजेस बोथ वॉटर अँड सॉईल पोल्युशन. सध्या घनकचरा ही जगासमोरची अत्यंत मोठी गंभीर समस्या आहे, कारण त्याने पाणी आणि माती प्रदूषणाची समस्या निर्माण झालेली आहे. सॉलिड वेस्ट इज ऑल्सो सिरियस प्रॉब्लेम फ्रॉम द पॉईंट व्ह्यू ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ, इन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन अँड हेल्थ. आर्थिक विकास, पर्यावरणाचा ऱ्हास आणि आरोग्याच्या समस्या या दृष्टीने घनकचरा ही मोठी समस्या आहे. इकॉनॉमिक ग्रोथ, इन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन अँड हेल्थ. It has posed a serious threat to nature and human habitat because of the air, water and soil pollution it causes. यामुळे मानवी अस्तित्वालाचाच काय समोर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. We make use of many materials in our daily day. There are different kinds. Some of them are reusable, but others have to be discarded. However, if they are not properly disposed of, it affects the environment adversely. आपण रोज अनेक गोष्टी वापरतो आणि काही फेकून देतो. यातील काही पुनर्वापर करण्यासारख्या असतात. पर्यावरणावर होणारे विपरीत परिणाम टाळायचे असतील तर घनकचऱ्याचा यथायोग्य विनिमय केला पाहिजे. आता घनकचरा याबद्दल कोणता आहे आणि कशा कशा प्रकारचा आपण पाहूया. क्लासिफिकेशन अँड सोर्स, वर्गीकरण आणि त्याचा स्रोत. डोमेस्टिक कचरा त्याला आपण घरचा कचरा असं म्हणतो. वेस्ट फूड, पेपर, प्लास्टिक पेपर, प्लास्टिक बॅग, व्हेजिटेबल वेस्ट, फ्रूट स्किन्स, ग्लास अँड शीट मेटल आर्टिकल्स. त्याच्यामध्ये काय होतं, वेस्ट फूड म्हणजे जे उष्ट राहिलेलं अन्न आहे ते, कागद, प्लास्टिकचं पेपर, प्लास्टिकच्या बॅगा, भाज्या म्हणजे आपण आपल्या शिल्लक राहिलेल्या भाज्या, फ्रूट स्किन्स, फळांच्या साली, काच आणि शीट मेटल किंवा लोखंडी पत्रा. इंडस्ट्रियल वेस्ट, औद्योगिक कचरा, त्याच्यामध्ये केमिकल्स, रसायने, पिगमेंट्स, स्लज, ॲश, मेटल्स इट्सेट्रा. त्याच्यामध्ये राख येते, मळी येते, धातू येते, रंगद्रव्य येतात, रसायने येतात. हजार्डस वेस्ट, धोकादायक कचरा, केमिकल जनरेटेड इन व्हेरियस इंडस्ट्रीज, रेडिओॲक्टिव्ह मटेरियल्स, एक्सप्लोजिव्ह, इन्फेक्टिशियस मटेरियल्स एटसेट्रा. वेगवेगळ्या उद्योगामार्फत तयार होणारे रसायने, किरणोत्सारी पदार्थ, स्फोटके,
आणि संसर्गजन्य पदार्थ. फार्म गार्डन वेस्ट बागेतील कचरा, लीव्ज पाने, फ्लावर फुले, ब्रांचेस ऑफ ट्रीज झाडांच्या फांद्या, क्रॉप रेसिड्यूज लाईक स्ट्रॉ पिकांचे तण, पिकांचे राहिले तण, ॲनिमल युरिन प्राण्यांचे मलमूत्र अँड डंग, पेस्टिसाइड्स कीटकनाशके, रेमेन्स ऑफ व्हेरियस केमिकल्स अँड फर्टिलायझर्स वेगवेगळ्या रसायनांचे आणि खतांचे राहिलेले प्रमाण. इलेक्ट्रॉनिक वेस्ट, इलेक्ट्रॉनिक कचरा कोणता आहे? नॉन फंक्शनल टी व्ही सेट, खराब झालेले टी व्ही, सेल फोन्स, मोबाईल फोन, म्युझिक सिस्टीम, गाण्याच्या टेप रेकॉर्डर वगैरे, कॉम्प्युटर, संगणक आणि देअर पार्ट संगणकाचे भाग, हे काय इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहे, इलेक्ट्रॉनिक कचरा आहे. बायोमेडिकल वेस्ट, बायोमेडिकल वेस्ट म्हणजे आपण त्याला वैद्यकीय कचरा म्हणतो. बँडेजेस, ड्रेसिंग्स, ग्लोव्ज, नीडल्स, सॅलिन बॉटल्स, बँडेज वापरतो, ड्रेसिंगसाठी वापरते, किंवा ग्लोव्ज म्हणजे हातमोजे, नीडल सुया, सॅलिन बॉटल सलाईन भरण्याच्या बाटल्या, मेडिसिन औषधे, मेडिसिन बॉटल औषधाच्या बाटल्या, टेस्ट ट्यूब, परीक्षानळ्या, बॉडी पार्ट्स, मानवी अंग, ब्लड रक्त फ्रॉम क्लिनिक्स दवाखान्यात आणि हॉस्पिटलमध्ये, ब्लड बँकमधले आणि लॅबोरेटरीजमधले. पुढे आहे अर्बन वेस्ट, शहरी कचरा, वेस्ट जनरेटेड थ्रू हाऊसहोल्ड इंडस्ट्रीज अँड लार्ज कमर्शियल अँड इंडस्ट्रियल इस्टॅब्लिशमेंट्स, मोठमोठ्या उद्योगातून आणि घरामधून तयार होणारा कचरा, कॅरी बॅग, ग्लास, काच, मेटल पिसे, धातूंचे तुकडे अँड रॉड, थ्रेड्स, धागे, रबर, पेपर, कागद, कॅन फ्रॉम शॉप्स, पत्र्याचे डबे, व्हेजिटेबल भाज्या अँड मीट मार्केट्स, मांस, कन्स्ट्रक्शन वेस्ट, बांधकामाचा कचरा, हे सगळे शहरी कचरा. रेडिओॲक्टिव्ह वेस्ट, किरणोत्सारी कचरा, रेडिओॲक्टिव्ह मटेरियल्स लाईक स्ट्रॉन्टियम 10, सेरियम 141, बेरियम 140 अँड हेवी वॉटर. किरणोत्सारीमध्ये स्ट्रॉन्टियम 10, सेरियम 141, बेरियम हे किरणोत्सारी पदार्थांतून जाणारा कचरा आहे. जनरेट फ्रॉम ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स, अणुऊर्जा केंद्रातून निर्माण होणारा. युरेनियम माइन्स, युरेनियमच्या खाणीमधून. ॲटॉमिक रिसर्च सेंटर्स, अणुसंशोधन केंद्रातून. न्यूक्लिअर वेपन टेस्टिंग साईट, ज्या ठिकाणी अणुस्फोट घडतो त्या ठिकाणून हा कचरा तयार होतो. मायनिंग वेस्ट, खनिज कचरा, रिमेन्स ऑफ हेवी मेटल्स लाईक लीड, आर्सेनिक, कॅडमियम एसेट्रा फ्रॉम माइन्स, शिसे, आर्सेनिक, कॅडमियम यांच्या ज्या खाणी आहे तिथून तयार होणारा कचरा.